अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झाली आहे। मागील 2 आठवड्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत त्यांना त्यांच्याच योजनांविषयी प्रश्न उपस्थित केले। आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्त्वाचे विषय दोन्ही सभागृहांमध्ये मांडले जाणार आहेत। राज्यातील शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे, कायदा सुव्यवस्था हे मुद्दे आहेतच। विधानसभेत अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यांबाबत आदिवासी, महसूल, ग्रामविकास या विषयांवर चर्चा होणार आहे। मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावं बदलण्याचा प्रस्ताव केंद्रात पाठवला जाणार आहे। अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे। मागील 2 आठवड्यात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप करत त्यांच्याच योजनांविषयी प्रश्न उपस्थित केले। आठवड्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्त्वाचे विषय दोन्ही सभागृहांमध्ये मांडण्यात आलेले आहेत। तर राज्यातील शेतकऱ्यांचे, दुष्काळाचे, कायदा सुव्यवस्था हे मुद्दे आहेत। विधानसभेत अर्थसंकल्पावरील पुरवणी मागण्यांबाबत आदिवासी, महसूल, ग्रामविकास या विषयांवर देखील चर्चा होणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरुवात झालेली आहे। आजचं कसं असेल कामकाज? किरण, जर आपण पाहिलं तर मग आधी पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे। आजच्या पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर मग विरोधक जे आहे ते सत्ताधाऱ्यांना घेण्याच्या पूर्ण तयारीत आहेत। अनेक विषय जे आहेत ते दोन्ही सभागृहांमध्ये महत्त्वाचे आहेत, जे मांडले जाऊ शकतील। ते राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, दुष्काळाचा प्रश्न आहे, कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा मांडला जाऊ शकतो। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो दोन्ही सभागृहामध्ये मांडला जाणार आहे तो म्हणजे की मुंबईतील जे 8 रेल्वे स्थानक आहेत त्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव हा केंद्रात पाठवला जाणार आहे। दोन्ही सभागृहांमध्ये त्याला परवानगी घेऊन तो केंद्रात पाठवला जाणार आहे। त्यामुळे मुंबईच्या नवीन 8 स्थानकांना नवीन नावं मिळण्याची शक्यता आता दृढावली आहे। त्यासोबतच आज जर आपण पाहिलं तर मग दोन्ही सभागृहांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा पूर्ण झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज विनियोजन विधेयक हे मांडले जाणार आहे। म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पाला आज अधिकृतपणे परवानगी, मान्यता दिली जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की मध्यरात्रीपासूनच मुंबई आणि इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, वाहतूक कोंडी झाली आहे, रेल्वे सेवा देखील बंद आहे। त्यामुळे अनेक आमदार हे पोहोचू शकले नाहीये विधान भवनामध्ये कामकाजासाठी। सकाळी 11 वाजता कामकाज सुरू होणं अपेक्षित आहे, मात्र आमदार पोहोचू शकले नाहीयेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या सगळ्याचा आढावा घेणार आहेत आणि आजचं कामकाज चालेल की नाही यावरती ते निर्णय देणार आहेत। कारण का बरेच आमदार हे पोहोचू शकले नाहीयेत कामकाजासाठी। त्यामुळे आजचं कामकाज नेमकं होतंय का पुढे ढकललं जातंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।